हाय फ्रेंड, नमस्कार. खूप दिवसानंतर परत आपली भेट होते. परत म्हणजे एक व्हिडिओ येते नवीन. तर आज आम्ही आलो आहोत देवबाग, मालवण साईडला आलेलो आहे देवबागमध्ये. तर देवबागमध्ये आम्ही आज काही ॲक्टिव्हिटी करणार आहोत. म्हणजे जसं बोटिंग झाली, ते मेन पॉईंट आहेत 11 पॉईंट. ते पॉईंट आम्ही कवर करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता वाजलेत 7:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघत आहोत. आणि प्लस तर रूम पण बघू शकता, रूम पण लय भारी भेटली आहे. तर रूमचं तर आम्ही निघतोय आता त्या साईडला जायला, कारण सकाळ मॉर्निंगचंच ते लोक फेरी असते. तर आता आम्ही निघतोय. तर अंघोळ झालेली, सर्व निघून तयार झालेलो आहोत. थोडंसं नाश्ता विषयचं बघायचं आणि निघायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ असेच बघत राहा. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकलेली आहे. तर व्हिडिओ जरा पूर्ण बघाल आणि सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. फिरला आहे, कोण देवबागला येऊन गेलं आहे त्यांनी नक्की सांगा. तसं मित्रांनो बघायला गेलं तर आम्ही इथं ज्या रूममध्ये थांबलो आहे, तर रूम पण एकदम मस्त रूम आहे. म्हणजे असं कमी बजेटमध्ये रूम आहे. म्हणजे आपण फॅमिली घेऊन आलो तर इथं आपण राहू शकतो. रूम तुम्हाला टूर दाखवतो रूमची. हे वॉशरूम आहे ते इथं. पण बस बॅक साईडला जायला रस्ता आहे पण पाठच्या ह्याच्यामध्ये. आणि रूम बघा, रूम खूप मोठी आहे. तर मित्रांनो, तुम्ही आलात तिथे तर महापुरुष मंदिर देवबाग, इथनं त्या समोरच ही रूम आहे. हे इथे पेडणेकर म्हणून आहेत, पेडणेकर जे राहुल पेडणेकर म्हणून आहेत. त्यांचा हा रोस्टी रूम आहे. तर आपण इथं त्यांना व्हिजिट देऊ शकता, इथं येऊ शकता, राहू शकता. तुम्हाला वाटल्यास मी खाली त्यांचं सर्व डिटेल्स देऊन ठेवील. तर तुम्ही तिथे येऊन त्यांना व्हिजिट करू शकता. ते थोडंसं हेल्प पण करतात की आपल्याला कुठं कोणकोणते पॉईंट जायचे आहेत, काय जायचे, ते कसं करायचे. हे तुम्ही जरा येऊन व्हिजिट करा, तुम्हाला खूप मस्त वाटेल. आणि वातावरण पण मस्त आहे इथे. तर आता आम्ही निघत आहोत. 7 वाजले, 7:30 वाजायला झालेत. तर आम्ही निघणार आहोत, कारण की फेरी 7 वाजल्यापासून चालू होते. पण आम्ही असं मॉर्निंगचीच फेरी घ्यायची ठरवलेली आहे. त्याकडे आम्ही तर निघत आहोत. माझा मित्र पहिला गेलेला, तो पुढे गेलेला आहे. तर मी पण आता निघत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता आपण तिथनं स्टार्ट करूया. तुम्हाला चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. आपण तिथनंच व्हिडिओ सुरुवात करूया. आपण काय काय करतो, कुठे जातो, काय करतो, कुठले पॉईंट बघतो, ते सर्व पॉईंट तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, थोडा सपोर्ट करा, दुसरं काय करू नका. आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, चला आपण तिकडनं सुरुवात करूया. तर समुद्रकिनार आपण आलेलो आहोत आणि आता आपण बोटीमध्ये बसत आहोत. तेव्हा बोट येते, त्या बोटीमध्ये जायचं आपल्याला. सर्वजण आपण याठीच जमलेले आहेत. तर चला आपण बोटीतून सुरुवात करूया. मित्रांनो, आपण बोटीमध्ये आता बसलेलो आहोत. बोटीतून आपण निघालो. तुम्ही बघू शकता चार साईडला समुद्र. जस्ट जर्नी सुरू केली, तुम्ही बघत राहा. टाईमलेस लक्ष देऊन ऐका. ही झाडं संपली बघा इथे. इथे मालवण तालुका संपला. मालवण तालुक्यातला शेवटचं गाव देवबाग. हा देवबाग बीच आहे. हे मालवण तालुक्यातलं शेवटचं मंदिर आहे. मोबरेश्वर मंदिर म्हणतात शंकराचं. या भागाला मोबार म्हणतात. मोबरेश्वर या नावाने ओळखलं जातं. हा समोरनं वेंगुर्ला तालुका चालू होतोय, समोरनं. आणि वेंगुर्ला तालुक्यातला पहिला गाव आहे भोगवे. भोगवे बीच पासून वेंगुर्ला तालुक्याला सुरुवात होते.
पण या भोगे बीचला पुरस्कार भेटलाय स्वच्छ बीचचा. या भोगा बीचला नामांकन भेटलेलं आहे निळं पाणी आणि सफेद वाळू. या भोगा बीचला 2 5 स्टार हॉटेल्स आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे फिल्म स्टार क्रिकेटर येऊन गेलेले आहेत. आमिर खान या भोगा बीचला 5 दिवस राहून गेला. रोहित शर्मा आला होता, पण सचिन तेंडुलकरने आपला 50वा वाढदिवस या भोगा बीचला येऊन एका 5 स्टार हॉटेलमध्ये साजरा केला होता. कोकणामध्ये साजरा केला होता तो. इकडे डोंगर दिसतोय बघा निळ्या आकाराचा. कुडाळ तालुका आहे. त्या डोंगराच्या पाठीमागे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एअरपोर्ट बनलंय, सिंधुदुर्ग एअरपोर्ट. पण ते गावामध्ये बनलंय चिप्पी, म्हणून त्याला चिप्पी एअरपोर्ट म्हणतात. आपण आता आलो ना, या बॅग वॉटरला कर्ली खाडी म्हटली जाते. कर्ली गावाचं नाव आहे. कर्ली मासा पण आहे एक समुद्र. आणि 2 वेळा समुद्राचं पाणी समुद्रात निघून जातं, त्याला ओटी म्हटली जाते. म्हणजे 6 तास भरती 6 तास ओटी. 45 मिनिटाच्या फरकाने हा भरती ओटीचा प्रकार बदलत असतो, चेंज होत असतो. पुढे ही लाटा दिसतात बघा, पाणी हलतंय बघा, हे व्हाईट कलरची. तिथे अरबी समुद्र आणि कर्ली खाडी यांचं मिलन झालेलं आहे, संगम पॉईंट. आता याला कर्ली खाडी का नाव पडलं तर वेंगुर्ला तालुक्यातील गावाला कर्ली म्हणतात आणि मालवण तालुक्यातल्या गावाला स्टार कर्ली म्हणतात. जुन्या काळात इथली लोक लाकडी बोटीनं प्रवास करायची. त्या प्रवासी बोटीला मालवणीमध्ये तर म्हणायचे. तरी ना आलो तारकर्ली गावामध्ये गेलो तर काढलं की वेंगुर्ला तालुक्यातल्या कर्ली गावामध्ये. पण ही खाडी वेंगुर्ला तालुक्यात येते, म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील गावाचं नाव या खाडीला दिलं आहे, कर्लीची खाडी. या डोंगरावरनं बघत गेलात पुढे असं तर मगरीच्या तोंडासारखा आकार वाटतोय बघा पुढचा भाग, आणि मागे डोंगरामध्ये पाय. असा माउंटन शेप मगरीच्या आकारासारखा दिसतोय. आपण जाणार आहोत खोल समुद्रात लाईट हाऊस बघायला. शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं लाईट हाऊस आणि अंग्रेजांनी बांधलेलं लाईट हाऊस ते बघणार आहोत. त्या 2 दगडामधनं आपली बोट पार्किंगला जाणार. आणि भारत गव्हर्नमेंट स्वतंत्र झाल्यानंतर बनवलेलं लाईट हाऊस इथनं दिसत नाही, ते खोल समुद्रात बोट जाणार आहे. समजलं का? ते आपण तिथे जाऊन बघणार आहोत. 2004 मध्ये बघा सुनामी आली होती इंडोनेशियामध्ये. त्या खाडीमध्ये पाण्याचा प्रवाह बदलला होता. प्रवाह म्हणजे भरती होती, हा निसर्गाचा नियम त्या दिवशी पूर्णपणे बदलून गेला होता. आणि सुनामीसारखं असं प्रेशरने पाणी आत घुसायचं, ब्रेक व्हायचं आणि तेवढ्या प्रेशरने समुद्राकडे निघून जायचं. हा प्रकार चालला होता. त्या दिवशी पौर्णिमा होती, दत्त जयंती होती, पण तो दिवस होता 26 डिसेंबर 2004. पौर्णिमा आणि अमावस्येच्या कालावधीमध्ये समुद्राचं पाणी बॅग वॉटरला जादा येतं. त्याला हाय टाईड भरती या उधाण म्हणत असतो. उधाण असल्यामुळे आमच्या देवबाग गावातली लोक घाबरली, कारण हा देवबाग गाव तिन्ही बाजूने पाण्याने व्यापलेला गाव आहे. काही लोक घाबरून गाव सोडून निघून गेली. काही लोक मंदिरात गावात एकत्र जमले. तेव्हा रात्रीच्या 11:30च्या सुमाराला एक मोठी लाट उसळली. त्या लाटेला आवाज होता हेलिकॉप्टरसारखा, जसा डोक्यावरनं हेलिकॉप्टर जाताना आवाज होतो तसा. त्या लाटेमध्ये बीचवरची वाळू होती, वाळू व्हाईट सँड. ती व्हाईट सँड घेऊन ती लाट चालत होती. त्या लाटेमधलं पाणी या वेंगुर्ला तालुक्यातील गावांमध्ये घुसत गेलं होतं आणि या लोकांची आरडाओरडा सुरू झाली होती. आणि लाटेमधल्या वाळूची विभागणी होऊन 2 आयलंड बनली. एका आयलंडला नाव दिलं सीगल पक्षावरनं सीगल बर्ड आयलंड, आणि एका आयलंडला नाव दिलं सुनामीवरनं सुनामी आयलंड. सीगल पक्षी म्हणजे काय, ते व्हाईट बर्ड येतात हिवाळ्या महिन्यात. ते आरामासाठी त्या आयलंडला एकत्र असतात, म्हणून त्याचं नाव पडलं त्या पक्षावरनं सीगल आयलंड. पण ते हिवाळ्या महिन्यात येतात आणि गरमीच्या पिरियडमध्ये एप्रिलमध्ये पुन्हा निघून जातात आपल्या देशात. समजलं काय? मी आता जाताना तुम्हाला सीगल आयलंड दाखवतो. नंतर डॉल्फिन पॉईंटला बोट जाणार. डॉल्फिन पॉईंटवर नसला डॉल्फिन तर डायरेक्ट लाईट हाऊसला आपली बोट जाणार. येताना परत असली तर डॉल्फिनची ट्राय होणार. पण डॉल्फिन पॉईंट हा गॅरंटेड पॉईंट नाही आहे. असला तर दाखवणार, नाही तर नाही. समजलं ना? सांगितलं ना सगळं. आता आपण सफर पुढची करायला चाललोय. हा